वारीचा मी खूप अनुभव घेतला की वारी केल्यामुळं मनाला खूप आनंद मिळतो. वर्षात एकदा जे दर्शन होते पंढरीचं ते असं की म्हणजे आपलं शरीर चालण्याने माऊलीच्या आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जे आपण चालतो त्यामुळे आपली शरीराची बॅटरी जी आहे ऊर्जा इतकी तयार होते की वर्षभर तुम्हाला कुठला आजार होत नाही. मी एक सुई एवढीच औषध लावलं नाही गेल्या वर्षी पायाला, काही झालं नाही आणि आजारही पडले नाही. कपडे भरली, थोड्या शंकरपाळ्या केल्या, देगावरून ठेवल्या, परत अंगा खाली आतरायचा बिछाना सगळी तयारी करून ठेवली. आळंदीवरनं वारकरी पुण्यनगरीमध्ये पोहोचलेले. चालत एक मोठा टप्पा त्यांनी पार केला. सकाळीच ते पुण्यनगरीकडे अर्थात पंढरीच्या वाटेने पहिला टप्पा पार करण्यासाठी निघाले. थकून भागून आलेले वारकरी माझ्या सोबत आहेत. त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत त्यांच्याशीच बोलतोय. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय वाटतं, वारीचा पहिला टप्पा आणि पहिला मुक्काम तुम्ही आज पूर्ण करताय, पुण्यात आलेत? मी गेल्या वर्षी पण पूर्ण आळंदी ते पंढरपूर चालत गेले. माझी आई 40 वर्ष वारी केली माझ्या आईने. मी खडकवासल्याची आहे, पण माझ्या आईची वारी मी पुढे चालू ठेवली. 2015 मध्ये माझी आई गेली, तिथून पुढे मी चालू ठेवली. सासवड पर्यंत जायचे. गेल्या वर्षी पंढरपूर पर्यंत गेले ना आता चालू झाली आळंदीपासून. काय वाटतं बरं वारी केल्यावर? अनेकांच्या मनात असतं की वारी म्हणजे काय, वारी म्हणजे काय तुमच्यासाठी? वारीचा मी खूप अनुभव घेतला की वारी केल्यामुळं मनाला खूप आनंद मिळतो आणि वारीमध्ये म्हणजे असं जी मजा आहे ती स्वतः अनुभवल्याशिवाय कळतच नाही मूळ म्हणजे. आणि वारीमध्ये असं तहान भूक हरून माणूस सगळा इथं आनंद घेतो. फुगडी खेळणं किंवा सगळ्यांबरोबर चालणं किंवा लोक म्हणतात असं तसं काही होत नाही. असं मी एक सुई एवढीच औषध लावलं नाही गेल्या वर्षी पायाला, काही झालं नाही आणि आजारही पडले नाही. म्हणजे एवढं त्यात विलीन होऊन गेली मी माऊलीच्यामुळं. आणि माऊलीच ताकद देतात जाण्यासाठी आपल्याला. त्यामुळे मला वारीमध्ये आल्यामुळं खूप खूप आनंद मिळतो. तुमचा काय अनुभव माऊली? पहिल्यांदाच पहिल्यांदाच कसं वाटलं आता आळंदीपासून पुण्यापर्यंत चालत? तळेगाववरून आलेली. बरं, इतकं चालावं लागलं, काय पाय काय म्हणतात? काही नाही, आनंद वाटला? आनंद पुढे भरपूर चालायचंय. चालणार. चालणार? 15 दिवस चालू. तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणजे वारी असं आहे की वर्षात एकदा जे दर्शन होते पंढरीचं ते असं की म्हणजे आपलं शरीर चालण्याने माऊलीच्या आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जे आपण चालतो त्यामुळे आपली शरीराची बॅटरी जी आहे ऊर्जा इतकी तयार होते की वर्षभर तुम्हाला कुठला आजार होत नाही. इतकं आनंदी जीवन होतं. खूप खूप आनंद. तुम्ही कुठून आलात माऊली? मी विदर्भातलं गजानन महाराज शेगाव, तर तिथून आम्ही इथं तुम्ही आळंदी शेगावचे आहेत का? प्रॉपर खामगाव. खामगावची? हां. खामगाववरून आता दिंडी कुठली तुमची? दिंडी क्रमांक 15 आमचे. बाबा किती वय तुमचं? माझं आता 74 रनिंग चालू आहे. मी म्हणजे विदेश मंत्रालय भारत सरकारतर्फे कैलास मानसरोवर पण जाऊन आलो. नंतर नर्मदा परिक्रमा 3 वेळा पायी झाल्या माझ्या. नंतर पुणे ते अक्कलकोट हे हे पण पायी झालेलं आहे. आणि मला कसं की धार्मिक क्षेत्रात जिथं कुठे जायचं तिथं मला अशी एक ऊर्जा निर्माण होते. ऊन वारा पाऊस काहीतरी असला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही, काही नाही. खूप खूप आनंद मिळतो याच्यातून. माऊली तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं वारी म्हणजे काय? मी बरेच वर्ष वारी करते. आमची जाव करायची तिच्या नादानी. म्हणजे जवळजवळ 20 वर्ष आळंदी ती सासवड पर्यंत केली. पण गेल्या वर्षापासून पंढरपूरला जाते. पण मला काही त्रास झाला नाही. माझे गुडघे नेहमी दुखतात, पण वारीला गेल्यावर काही दुखत नाही. वारी एकदा संपत आली की थोडा त्रास होतो, अनेक जण आजारी पडतात. असं वाटतं की खूप झालं आता हे. पण दुसऱ्या वर्षी वारी आली की काय भावना येतात मनात? असं आधीच वाटतं की कधी जायचं. कधी जायचं? हो. म्हणजे एक म्हणजे चाहूल लागते की आता वारी आली, आपल्याला जायचंय. जायचं 15 दिवसापासून तयारी. काय काय तयारी केली होती यार? कपडे भरली, थोड्या शंकरपाळ्या केल्या, देगावरून ठेवल्या, परत अंगा खाली आतरायचा बिछाना सगळी तयारी करून ठेवली. मग काय जे काही सोबतीने असतात सोबत, काही वारीतले सहकारी असतात, त्यांच्याशी संवाद किंवा या वर्षी भेटायचं ठरवलं असं? गेल्या वर्षी असं बोलतात की पुढच्या वर्षी आपण भेटू वारीत. भेटलो आता एकटाच भेटलो. काहींना सगळ्यांना माऊली माऊली करून, त्या आम्हाला मी त्यांना करून आनंदाने आले. काय माऊली, काय सांगाल वारीबद्दल? वारी जवळजवळ मी 88 साली माझे वडील वारले. 1988 त्यापासून आळंदी ते पुन्हा करतोय मी. आणि हे पंढरपूर सुद्धा केलं. रेग्युलर आळंदी पुन्हा सासवड इथपर्यंत केलेलं आहे 88 सालापासून. 88 सालापासून 88 जवळपास तुम्हाला 38-39 वर्ष होत आले. हो, काय भेटतो वारीतून? आनंद भेटतो ना सगळा. आनंद. हो, काय संकल्प यावर्षी? हा संकल्प अजूनही पुढे जायचे ना. यावर्षी काय संकल्प आहे? काय संकल्प? पांडुरंगाला काय मागायचं? हेच सुखी समाधानी राहू दे, बास. परपंचात सुख, बास, एवढंच. बाकी काय.
देतोच पांडुरंग. पांडुरंगाला मानणारे भोळे बाबडे भक्त आहेत. तुकोबारा असतील, नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, मोठी संतांची परंपरा महाराष्ट्राला आहे आणि त्या अभंगावर आणि त्यावर आचरण करत हे लाखो वारकरी पंढरीची परंपरा ही पुढे चालू ठेवत आहेत. अनेक जेनजी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. ते देखील नव्याने वारीच्या वाटेवर वारी समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. वारीच्या वाटेवरील असे वारकरी असतील, वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतील, ह्या दाखवण्याचा लेट्सअपच्या माध्यमातून माझा प्रयत्न आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.